म्हटलात की तुमच्या सासरच्या मंडळी कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं करत होते वगैरे, कोण नेमकं त्यांना सांगत होतं आणि त्यांचा कोणी राजकीय नेत्यांशी वगैरे काही संबंध आहे का थेटपणे? त्यांना कोणी सांगत नव्हतं, ते स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी करत होते. राजकीय म्हणजे माझी जी ननंद आहे सरपंच योगिता संजय सानप, ही कुचे साहेबांचे कार्यकर्ते आहेत असं ते म्हणतात. मला अजून त्यांचा पक्षही माहीत नाही आहे आणि मी ज्या ज्या नेत्यांकडे पण गेले त्यांचा मला खरंच पक्षही माहीत नव्हता. मी फक्त न्यूजमध्ये माझ्या रिलेटेड जशा केसेस होतात, जसं हे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण असो किंवा जे आहे आपलं गौरी पालवेचं प्रकरण असो, संपदा मुंडेचं प्रकरण, अशा केसेस मी पाहते. मी न्यूजवरती कधीही इलेक्शन, मतदान ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल पाहत नाही आहे आणि ते मी स्वतःला इमॅजिन केलं कुठंतरी आणि हा मला यांच्याकडून न्याय भेटू शकतो हीच मी अपेक्षा ठेवून मी त्यांच्याकडे गेली होते आणि त्यांनी गैरसमज दूर करून घ्यावा. आणि प्लीज, मी माझं शिक्षण खूप मेहनतीने केलं आहे, 18 तास अभ्यास करून. तुमच्या एका कंप्लेनने माझं आयुष्य खराब होऊ शकतं, माझं भविष्य खराब होऊ शकतं. एवढं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही माझ्यावर कोणतीही ॲक्शन घ्यावी. मला तुमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे. न्याय द्यायचा असेल तर देऊ शकता तुम्ही, नसेल द्यायचा असेल तर तुम्ही मला विसरून जा, मी तुम्हाला विसरून